जादा पैसे कमवण्याच्या आमिषाला बळी पडल्याने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल 22,65,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलाय। या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर 2025 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मौजे नेरळ पूर्व परिसर येथील ग्रीन पाम सोसायटी मातोश्री नगर येथे राहणाऱ्या फिर्यादींशी सुरुवातीला 2 आरोपींनी ऑनलाईन संपर्क साधला। त्यांनी फिर्यादीला ऑनलाईन गेम खेळण्यास प्रवृत्त केले। सदर गेममध्ये फिर्यादीने $1,03,490 अंदाजे 93 लाख रुपये जिंकल्याचे सांगून ही रक्कम डॉलर्समधून भारतीय चलनात रूपांतरित करून त्यांच्या बँक खात्यात जमा करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते। यानंतर विविध शुल्क व प्रक्रिया खर्चाच्या नावाखाली फिर्यादीकडून 17,16,000 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये स्वीकारण्यात आले। त्यानंतर तिसऱ्या आरोपीने फिर्यादीला बिनान्स नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले। तसेच ज्या लिंकवर गेम खेळत आहेत ती सिंगापूर सरकारची असल्याचे सांगून त्याचा टॅक्स डॉलर्समध्ये भरावा लागेल असे सांगण्यात आले। या कारणावरून फिर्यादीकडून आणखी 5,49,000 रुपये वेगवेगळ्या खात्यामध्ये घेण्यात आले। अशा प्रकारे तिघांनी संगनमत करून फिर्यादीचे एकूण 22,65,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले। या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत।